पारू बाळा, मला हे तुझ्यासाठी करावंच लागणार आहे. अजून कोणी राहिलंय का हळद लावायचं? मी, मला लावायची हळद. सावित्री होतीस कुठे अगं? चल लावून घे हळद. हो. पारू, अगं काय ग? अगं दरवाजा आहे, तू इथून का आली आहेस? हे काय? हरीश नाही आला अजून? हरीश इतका वेळ वरती काय करतोय? नक्कीच काहीतरी गडबड असणार. नवरी मुलीला हळदीसाठी बोलवा, नवरदेवाला सुद्धा हळदीसाठी बोलवून घ्या. नवरीची हळद झाली की दोघांचं एकत्र औक्षण करायचं. गुरुजी मी आणते पारूला बोल. नाही नाही वेट प्रिया, तू कशाला जातेस? दामिनी आंटी जातील ना. कारण काय आहे, पारू पण आता या फॅमिलीचा पार्टच आहे ना. मग तिला बोलवायला असं एम्प्लॉई जाणार ते बरोबर नाही वाटत. हो ना दामिनी आंटी? सासू मॉम चालेल ना? हो, मी जाते पारूला आणायला. तसंही ते माझं कर्तव्यच आहे ना. दामिनी, तुझ्या तोंडून कर्तव्य ऐकून आश्चर्य वाटतंय, पण ठीक आहे, बोलो पारूला, जा. दोघींना अचानक पारू फॅमिली मेंबर वाटायला लागली. हाल में कुछ काला है. तू ये आती 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 बस. नाही नाही, मी बसायला नाही आले. बर, पण तू इथून का आलीस? पडली असतीस, काही झालं असतं तर? परिस्थिती तशी नव्हती हरीश सर. मला लई काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. मी लई वेळा प्रयत्न मी केला, पण ते शक्य नाही झालं. हरीश सर, मी आज सावित्री आत्याकडे तुमच्यासाठी चिठ्ठी मी पाठवली होती. हो, सावित्री आत्याने दिली ती मला चिठ्ठी, पण हळदीमध्ये ती दामिनी मॅडमने काढून घेतली माझ्याकडून. पण झालंय काय? तुला काय एवढं सांगायचंय मला? तू का घाबरली आहेस? हरीश सर, मला माफ करा. मी हे लगीन नाही करू शकत. आधीच माझं लगीन झालंय. काय?